करतो की आता दे बाप्पा, तू आम्हा प्रत्येकाशी बोल. पवित्र आत्मा, तू आम्हा प्रत्येकाचे आत्मिक डोळे उघड. आज वचनातलं गहन रहस्य आम्हाला शिकायचं आहे, आम्हाला ऐकायचं आहे. तुझ्या वचनाचा गोडवा, तुझ्या वचनाचं गांभीर्य आज आम्हाला पाहायचं आहे की प्रभू तुझ्या वचनानुसार आम्ही कसे आशीर्वादित होतो, कशी आमची परिस्थिती बदलली जाते, कशा आमच्या जीवनात गोष्टी घडल्या जातात. आज प्रभू तू महान कार्य कर. येस लॉर्ड. इथून पुढचा संपूर्ण वेळ आज आम्ही तुझ्या समोर आणतो आणि आम्ही प्रार्थना करतो की समजणारं हृदय आम्हा प्रत्येकामध्ये ओत परमेश्वरा. येस आमेन. सगळा गौरव घे. येस. प्रभू येशूच्या नावात मागत आहे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. बोल येशू मसीह की, बोल येशू मसीह की. मला माहिती आहे तुम्ही सगळे खूप आशीर्वादित आहात. देवबाप तुम्हा प्रत्येकाची भेट घेते. ह्या सगळ्या दिवसांमध्ये प्रभू आपल्या जीवनात, आपल्या कुटुंबांमध्ये कार्य करत आहे. प्रेज द लॉर्ड. काल 11 ते 4च्या प्रार्थनेला किती लोक होते? हात वर करा. ओ गुड. प्रेज गॉड. व्हेरी गुड. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. पण जे तुम्ही आले नाहीत तुम्ही फार गमावलं आहे, म्हणजे गमावलं तुम्ही. मी तुम्हाला सांगेल, आम्ही सर्वजण 11 ते 4पर्यंत आम्ही प्रभूच्या उपस्थितीत होतो. पण तो वेळ आमच्यासाठी 1 तासासारखा होता. बरोबर आहे ना? जे आलेत ते ओके ना? येस. प्रचंड देवाच्या उपस्थितीमध्ये काल आम्ही अगदी लोक आत्म्याने भिजून गेले होते. जसं पावसात भिजतात तसं पवित्र आत्म्याने भिजले होते. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्म्याच्या उपस्थितीने काल प्रत्येकजण भिजलेला होता. आणि मी तुम्हाला सांगेल की जेव्हा उपास आणि प्रार्थनेची अनाऊन्समेंट होते त्या दिवशी जरी आम्ही सुट्टी बघूनच ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, पण जर सुट्टी नसेली तरी तो वेळ तुम्ही काढला पाहिजे. येस. कारण मी तुम्हाला सांगेल, काल जे असं 50च्या वर अशाच टेस्टिमनी होत्या की त्यांना पास्टर दिसले, त्यांनी पास्टरांना पाहिलं आहे, येस. त्यांनी दृष्टांतात पास्टरांना पाहिलं, हालेलुया. पास्टर त्यांच्याशी बोलले. कित्येक साक्ष. शेवटी मला असं म्हणावं लागलं, अरे मी कुठे दिसते की नाही तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. आज प्रत्येकजण, मला माहीत आहे, मोठ्या आतुरतेने आपण पास्टरांची वाट पाहतोय. आणि मी तुम्हाला परत एकदा ती खात्री देईल, मी परत एकदा तुम्हाला सांगेल की कुठली गोष्ट पास्टरांना थांबवू नाही शकत. येस आमेन. ज्या दिवसाची आपण वाट पाहतोय तो दिवस फार लवकर येतो. आमेन. आज ऑल महाराष्ट्र, संपूर्ण काही लाखो लोक आज प्रेयर करत आहेत. आणि मला सांगा, ह्या प्रार्थनेचं उत्तर छोटं मोठं नाही येणार, बलाढ्य उत्तर येते. आमेन. आत्तापर्यंत एवढ्या कधी प्रार्थना आमच्या जीवनात झाल्या नसतील, आमच्या सेवेत कधी इतक्या प्रार्थना झाल्या नसतील 25 वर्षात. पुढच्या म्हणजे या जानेवारीला 3 जानेवारीला आम्ही 25 वर्ष पूर्ण करतोय. येस. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या 25 वर्षात एवढ्या आमच्या प्रार्थना कधी झाल्या नाहीत. इतक्या प्रार्थना या 4-5 महिन्यात झालेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मी प्रभूला म्हणते की प्रभू, एवढ्या प्रार्थना आणि अश्रूने तर सगळ्या बाटल्या भरल्या असतील, एवढे अश्रू ढाळलेत. काही लोक माझ्याकडे आलेत, कित्येक लोकांनी मला सांगितलं, माझ्याशी बोलले की सिस्टर आता काय इच्छा नाही राहिली बरं का. मी म्हटलं आता अजून काय इच्छा आहे तुमची? ते म्हणतात आता काय नाही, आता एकच इच्छा राहिली, शेवटची बरं का, ती पण आपले पास्टरांना बघायची. म्हटलं अरे असं म्हणू नका, शेवटचे काय, अजून तुमच्या खूप काही इच्छा पूर्ण व्हायच्या आहेत. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी काल तुम्हाला वचनातून शिकवलं. कालचं वचन मी तुम्हाला सांगेल, प्रचंड आशीर्वादित वचन होतं कालचं. येस. आजचं
थँक्यू जीसस. तर कालच्या वचनाद्वारे सुद्धा प्रभू प्रत्येकाशी बोलला. काल मी सांगितलं, सगळे पाहत आहेत, सगळे लक्ष देत आहेत. मी तुम्हाला सांगेल हे वचन तुमच्यासाठी जीवन घेऊन येतं. आज ह्या सगळ्या दिवसांमध्ये जर मी एवढी स्ट्रॉंगली उभी आहे, तुमच्यासमोर उभी आहे, नगरमध्ये उभी आहे, सोनईमध्ये आहे, चारी ठिकाणी, हे धैर्य, ही हिम्मत, ही ताकद मी तुम्हाला सांगेल फक्त प्रभूने दिलेली आहे. ही ताकद प्रभूने दिलेली आहे. येस, हालेलुया. कित्येक लोक मला म्हणतात की सिस्टरचं काय म्हटलं, ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जर परमेश्वराचं वचन आणि देव जर माझ्या बाजूने उभा आहे तर सगळं काही सोपं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस मी काल तुम्हाला शिकवलं वचनातून की ज्यावेळेस अग्निमय परीक्षातनं तुम्ही जात असता तेव्हा तुम्ही कसे आहात? आशीर्वादित. सगळ्यांनी म्हणा आशीर्वादित. आशीर्वादित. जेवढ्या मोठ्या परीक्षा तेवढे मोठे आशीर्वाद. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबलमध्ये लिहिलं आहे, ज्यावेळेस माझ्यामुळे तुझा अपमान केला जातो, तुझी निंदा केली जाते, तुला नावं ठेवलं जातं, तेव्हा तू आशीर्वादित आहेस. येस, आमेन. कारण स्वर्गामध्ये तुझं प्रतिफळ मोठं आहे. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगेल की पास्टर जरी आज आतमध्ये आहेत पण त्याची प्रतिफळं स्वर्गामध्ये प्रचंड जमा होते. आमेन. त्यांचे आशीर्वाद प्रचंड मोकळे होत आहेत. येस, आमेन. हे दिवस काय निघून जातील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण टिकणारे आशीर्वाद परमेश्वरापासूनचे ते आमेन. आपल्या पास्टरवरती येतात. आमेन, आमेन. आणि ते फक्त एकटे नाहीत, जे त्यांच्याबरोबर उभे आहेत म्हणजे तुम्ही, ते तुमच्या वाटेचे सुद्धा आहेत. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर परमेश्वर देवबाप कोणालाही सोडत नाही, कोणालाही टाकत नाही. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये खंबीर रीतीने आपण उभे आहोत. येस. मला तुम्हा प्रत्येकाचं अतिशय कौतुक वाटतं की खरोखर तुम्ही तुमच्या मेंढपाळावरती खंबीरपणे साथ देत आहात, त्यांच्याबरोबर उभे आहात, स्ट्रॉंगली उभे आहात आणि सैतानाचं डोकं पूर्णपणे तुम्ही ठेचलेलं आहे. येस. हालेलुया. हालेलुया. जर नगरमध्ये तुम्ही संडेचं चर्च पाहताय ऑनलाईन, मी तुम्हाला सांगेल की पास्टर जे आत गेलेत पण नगर चर्च दुपटीने वाढलं आहे. आमेन. दुपटीने देव कार्य करत आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या काम कुठलीही गोष्ट थांबवू शकत नाही. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि इतकंच नाही तर आपलं चर्च आता आत्मिक मॅच्युरिटीमध्ये वाढत आहे. येस, आमेन. प्रौढतेमध्ये वाढत आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्याला प्रौढ बनायचं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस आपण प्रौढ बनतो परमेश्वरामध्ये त्यावेळेस देवाचे आशीर्वाद अजून आपल्यावरती येतात. येस, आमेन. प्रौढ व्यक्तीला रिस्पॉन्सिबिलिटी आणि जबाबदाऱ्या दिल्या जातात. बरोबर आहे ना? येस. कारण देव म्हणतो अरे हा मॅच्युअर आहे, प्रौढ आहे, त्याला माहिती आहे कुठल्या सिच्युएशनमध्ये कसं राहायचं, कसं वागायचं. आणि प्रभू त्या त्या परिस्थितीनुसार तुम्हाला अभिषेक देतो, आशीर्वाद आमेन. देतो, आमेन. वापरतो, आमेन. जबाबदाऱ्या पण देतो आमेन. आणि उभं करतो. येस. प्रेज द लॉर्ड. तर मी फार या दिवसांमध्ये मी देवाचा अतिशय जवळून एक्सपिरियन्स घेते, अनुभव घेते की प्रभू किती चांगला आहे. येस. आणि हालेलुया. तोच देव आज चेंबूरमध्ये सुद्धा कार्य करत आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर यावेळेस मत्तई 16वा अध्याय आणि 19वा वचन आपण वाचणार आहोत. मत्तई 16:19. मिळालं? हा. 16:19. मी तुला आकाशाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधून टाकशील ते आकाशात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते आकाशात मोकळे केले जाईल. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देवाचं वचन आपल्याला फक्त ऐकायचं नाहीये, समजून घ्यायचं आहे. बायबलमध्ये लिहिले मी तुला
आकाशाच्या राज्याच्या किल्ल्या देऊन टाकल्यात. कुठल्या? आकाशाच्या राज्याच्या. कोणत्या? आकाशाच्या राज्याच्या. देव आज आपल्याशी बोलत आहे. सगळ्यांनी म्हणा, देव माझ्याशी बोलत आहे, माझ्याशी बोलत आहे, माझ्याशी बोलत. आणि प्रभू काय म्हणतो की मी तुला आकाशाच्या किल्ल्या अशाच दिल्यात का? कपाटात ठेवायला दिल्यात का? सांभाळून ठेवायला दिल्यात? त्याचं काहीतरी कारण आहे. प्रेज द लॉर्ड. आपण जे लोक आहोत हे पृथ्वीवरच्या जगिक लोकांसारखे आपण नाही आहेत. Yes. आपण परमेश्वराच्या राज्यातले आत्मिक लोक आहोत. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्यावेळेस देव आपल्याशी बोलतो, पृथ्वीवरच्या जगातल्या लोकांसारखं नाही बोलत, तो आत्मिक लेकरांसारखं आपल्याशी बोलतो. प्रेज द लॉर्ड. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की तो आपल्याशी बोलताना प्रौढतेने बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून काय म्हणतो तो? परत वाचा. मी तुला आकाशाच्या राज्याच्या किल्ल्या देईन. मी तुला आकाशाच्या राज्याच्या किल्ल्या देईन. कशासाठी देईन? पुढे वाचा. आणि पृथ्वीवर जे काही तू बांधून टाकशील ते आकाशात बांधले जाईल, आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते आकाशात मोकळे केले जाईल. आमेन. प्रेज द हालेलुया. लॉर्ड. मी तुला आकाशाच्या किल्ल्या यासाठी मी देते की जे काही तू पृथ्वीवर बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल. जे काही तू पृथ्वीवर मोकळं करशील ते ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. मग काय बांधायचं आणि काय सोडायचंय? प्रेज द लॉर्ड. सगळी दुरात्म्याची शक्ती आपल्याला बांधायची. येस, सगळी आमेन. अंतरातल्या शक्तीला आपल्याला बांधायचंय. येस. जो सैतान अचानक घरामध्ये पहा, सगळं नीटनेटकं असतं, अचानक भांडणं सुरू होतात. हे भांडण कुठून येतं? सैतानापासून. अचानक सगळं काही नीट असतं, अचानक काहीतरी पैसा निघून जातो घरातला, अचानक पैशाचा खड्डा पडतो, अचानक काहीतरी घडतं, अचानक काहीतरी होतंय, अचानक काहीतरी घडतंय. तर प्रभू म्हणतो की ह्या सर्व गोष्टींच्या मी तुला चाव्या दिल्यात की तुझ्याकडे अधिकार आहे. सगळ्यांनी म्हणा, माझ्याकडे अधिकार आहे. अधिकार आहे. अधिकारी बनायचंय. येस. जगामध्ये कुठे नाही बनलो अधिकारी तरी चालेल, पण देवाच्या वचनामध्ये नक्की अधिकारी बनू. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज त्या देवाने आपल्यामध्ये इतका प्रौढपणा पाहिलाय, इतकी मॅच्युरिटी आपल्यामधली पाहिली आहे की तो म्हणतो की मी तुला अधिकार देतो, तू अधिकारी आहेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अधिकाऱ्यांकडे चाव्या असतात की नाही? येस. चाव्या चोराच्या हातात दिल्या जातात का? नाही. चोराला म्हणलं जातं का बाबा हे घे चाव्या, सांभाळ घर? नाही. जी लेकरं आहेत, लेकरांच्या हातात चाव्या दिल्या जातात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण कोण आहोत? देवाची लेकरं आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून प्रभू म्हणतो मी तुला आकाशाच्या किल्ल्या देऊन टाकल्यात. जेव्हा केव्हा तू म्हणशील सगळ्या माझ्या शरीरातला आजार मी बांधते, सगळी माझी गरिबी मी नाश करते येशूच्या नावात, माझ्या घरातलं सगळं दारिद्र्य मी बांधते येशूच्या नावात, माझ्या घरामधली सगळी अशांती मी बांधते येशूच्या नावात, माझ्या चर्चमधला, माझ्या परिवारामधला सगळा गोंधळाचा आत्मा, भांडणाचा आत्मा मी बांधते येशूच्या नावात. मी तुम्हाला सांगेल आत्मिक जगामध्ये सगळं काही बांधलं जाईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण प्रभूचं वचन खोटं आहे का? नाही. प्रभू खोटं बोलतो का? नाही. प्रभू म्हणतो मी तुला किल्ल्या दिल्यात, मी तुला चाव्या दिल्यात, जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधला जाईल, आणि जे काही तू मोकळं करशील ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. काय मोकळं करायचंय? प्रभू माझ्या शरीरामध्ये मी आरोग्य मोकळं करत आहे. येस. प्रभू माझ्या घरामध्ये मी शांती मोकळी करत आहे. येस. प्रभू माझ्या जीवनामध्ये मी आनंद मोकळा करत आहे. प्रभू माझ्या परिवारामध्ये मी एकी, प्रेम, शांती, युनिटी मी स्वीकारत आहे. Yes, मी तुम्हाला सांगेल तुमच्या मुखामध्ये जीवन आणि मरण परमेश्वराने ठेवले. आमेन. प्रेज द लॉर्ड. तर आपल्याला ह्या सगळ्या दिवसांमध्ये निवडायचं आहे की मला जीवन पाहिजे का मला मरण पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण प्रभू म्हणतो मी तुला अधिकार दिलेला आहे. अजून पण अधिकार प्रभूने खूप दिलाय. वाचायचा लूक 10वा अध्याय आणि 19 वचन. लूक 10:19. जर बायबल वचन मिळालं असेल पटकन वाचूया. लूक 10. येस, लूक 10:19. पहा मी तुम्हा साप व विंचू यांना तुडवण्याचा व वैर्याच्या सर्व शक्तीवर अधिकार देतो.
पुढे. आणि तुम्हाला काहीच कोणत्याही प्रकारे बाधणार नाही. पुढे. तथापि भूते तुमच्या स्वाधीन होतात यात आनंद मानू नका, तर तुमची नावे आकाशामध्ये लिहिली आहेत म्हणून आनंद करा. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबलमध्ये लिहिले, पहा मी तुम्हास साप व विंचू यांना तुडविण्याचा व वैऱ्याच्या सर्व शक्तीवर अधिकार दिला आहे. प्रेज द लॉर्ड. कशा कशावर अधिकार दिलाय? साप आणि विंचू. सापावर. मग बळच सापावर पाय द्यायचा अजिबात नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सापावर आणि विंचवावर चालण्याचा अधिकार प्रभूंनी कुणाला दिलाय? आपल्याला. मला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रभू म्हणतो तुला काहीच बाधणार नाही. लोक म्हणतात ना तुझ्यावरती करणी केली आहे, हो तुझ्यावरती करणी केली आहे. आपल्याला बाधणार नाही. कुठलीच करणी, कुठला जादूटोना, कुठली सैतानाची शक्ती आपल्याला बाधणार नाही. कुठलंच काही आपल्याला बाधणार नाही. कारण आपण अधिकारी आहोत. सगळ्यांनी म्हणा, मी अधिकारी आहे. अधिकारी आहे. कोणापासून अधिकार मिळालाय? देवापासून. हा देवापासून आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जेव्हा देवापासून अधिकार मिळतो तेव्हा मग कुणाचं काही चालेल नाही. सापाचं, विंचवाचं नाही. भूताचं नाही. करणी नाही. जादूटोना नाही चालणार. नाही. का बरं? कारण अधिकारी सगळ्यांनी आहोत. म्हणा, मी अधिकारी आहे. आम्ही अधिकारी आहोत. मी अधिकारी आहे. मी अधिकारी आहे. मी अधिकारी असल्यामुळं म्हणून आजपासून जर तुम्ही या सगळ्या कुठल्या गोष्टीला घाबरताय, घाबरायची गरज नाही. परमेश्वराने तुम्हाला अधिकार दिलेला आहे. विंचवावर चालण्याचा नाही, विंचवाला चिरगून मारण्याचा अधिकार आहे तुम्हाला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रभू म्हणतो तुला काही बाधणार नाही. आणि म्हणून तू कशाची चिंता करायची नाही. कशाची काळजी करायची नाही. आणि उद्याविषयी तर करायचीच नाही. कारण तो आपला कोण आहे? बाप आहे. बाप आहे. त्या बापाला उद्याविषयी सगळं काय माहिती आहे. येस. आपलं फ्युचर त्याला माहिती आहे. येस. आपलं भविष्य त्याला माहिती आहे. येस. आपला उद्याचा काय कार्यक्रम आहे त्याला माहिती आहे. मग तुम्ही म्हणता मग एवढे प्रॉब्लेम काय आहेत, एवढे त्रास काय आहेत? कारण उद्याचा दिवस देवाला आपल्यासाठी उत्तम द्यायचा आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मी काल तुम्हाला शिकवलं की आपला जो देव आहे स्वर्गीय बाप, तो शिस्तीचा देव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो शिस्तबद्ध परमेश्वर आहे. तो कडक पण आहे आणि प्रेमळ पण आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लेकरांना शिस्त लावणं किंवा लेकरांना वेगवेगळ्या प्रॉब्लेममधनं नेऊन त्यांना स्ट्रॉंग बनवणं हे त्याचं काम आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांच्याकडनं चांगल्या प्रकारे कसरत करून घेणं, मेहनत करून घेणं हे त्याला आवडतं. कारण त्याची इच्छा आहे की त्याच्या लेकराने पूर्ण असलं पाहिजे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपले आईबाप आपल्याला शाळेत टाकतात की नाही? येस. शिकायला टाकतात की नाही? Yes. वेगवेगळे क्लासेस पण देतात की नाही? Yes. त्यांची काय इच्छा असते की त्यांनी पुढे उन्नती करावी, येस. त्यांनी पुढे बढती करावी. परीक्षा द्याव्या लागतात का? त्या जगातल्या परीक्षा आहेत. आपल्या आत्मिक परीक्षा रोज असतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याप्रमाणे तुमचं शिक्षण झालंय त्याप्रमाणे तुमच्यावरती परीक्षा येणार, छोट्या मोठ्या, मग हर एक प्रकारच्या. पण त्या परीक्षांमध्ये आपल्याला टिकून राहायचं आहे. हालायचं नाही. माघार घ्यायची नाही. संपलो आता असं म्हणायचं नाही. गेलो आता असं म्हणायचं नाही. जर परमेश्वर आपल्या बाजूचा आहे तर तो देव शद्रक मेशक बरोबर आगीमध्ये सुद्धा असणार. अग्नीची परीक्षा द्यावी लागली की नाही? येस. शद्रक मेशक अबेदनेगोला येस. म्हणावं लागलं की नाही, टाका आम्हाला, कशात टाकायचं, आगीत टाकायचं टाका, पाण्यात टाकायचं टाका, अजून काय करायचं करा, कारण आम्हाला माहीत आहे की आमचा देव आमच्या बरोबर आहे. येस. प्रेज द लॉर्ड. आज तोच देव आज आपल्या प्रत्येकांबरोबर आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोलो येशू मसीह की जय. बोलो येशू मसीह की जय. आणि म्हणून मला उद्याची काळजी करायची नाही. लूक 12वा अध्याय आणि 29 वचन. सगळ्यांनी लूक 12:29 काढूया. येस. आणि आपण काय खावे किंवा काय प्यावे यासाठी तुम्ही तर झटू नका व संशय
संशयी मनाचेही राहू नका. कारण जगातील राष्ट्रे या सर्व गोष्टी मिळवायला झटतात, पण तुम्हाला त्यांची गरज आहे हे तुमचा बाप जाणतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? देवाचं वचन कळतंय का? मी तुम्हाला सांगेल, देवाच्या वचना पलीकडे आपला स्ट्रॉंग बेस कुठंच नाही आहे. येस. आपण म्हणू हा माझा सहारा आहे, तो माझा सहारा आहे, तिथं माझी ओळख आहे, इथं माझी ओळख आहे. सगळ्यात मोठी ओळख देवाच्या वचनाची असली की सगळं ऑटोमॅटिक घडतं. आमेन. घडावं लागतं. येस. आमेन. घडलंच पाहिजे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण सगळ्यात मोठा वशिला तो आहे. येस. त्याच्याकडे वशिला लावला ना, सगळीकडे वशिले लागले जातील. येस. जगाकडे वशिले लावत बसाल, सगळे फेल. कळतंय? येस. म्हणून प्रभू काय म्हणतो 29 वचनामध्ये, लूक 12:29 मध्ये, आणि आपण काय खावे आणि काय प्यावे प्यावे याविषयी तुम्ही झटू नका आणि संशयी मनाचे राहू नका. प्रेज द लॉर्ड. प्रभू म्हणतो काय खायचं उद्याविषयी, हो काय खाऊ काय खाऊ काय करू कसं करू काय घालू काय पिऊ काय करू, संशयी मनाचे राहू नका. त्याला माहिती आहे तुमची काय गरज आहे. सगळ्यांनी म्हणा, त्याला माहिती आहे त्याला माहीत आहे माझी काय गरज. माझी काय गरज आहे. चिंता करायची नाही. चिंता करायची नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो संशयी मनाचे तर राहूच नका. बायबलमधला एक संशयी मनाचा होता, तो धनवान होता. तो प्रेज द लॉर्ड. त्याला शेताने भरपूर पीक दिलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबलमध्ये जर वाचलं आपण, त्यात असं लिहिलंय की तो म्हणाले की हो मला आता शेताने भरपूर पीक दिलंय. प्रेज द लॉर्ड. आता मी ते पीक साठवेल, जे माझे बळत आहे ते मी तोडून कोठारी मोठे करीन, जेणेकरून हे सगळं धान्य मी त्यात साठवीन, आणि मग मी माझ्या जीवाला म्हणेल, हे माझ्या जीवा काय कर काय कर, खा पी, कानात आवाज येणार. मग प्रेज द लॉर्ड. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल ना माझ्या जीवाला, हे जीवा आता रिटायर झालोय, बँक बॅलन्स भरपूर आहे, जीवा खा पी, कानात आवाज येणारच. प्रेज द लॉर्ड. कानात आवाज येणारच. आवाज पाहिजे नाही नको, मग देवावर विश्वास ठेवायचा. येस. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कानात त्या माणसाचा आवाज काय आला माहिती, आजच तुझा जीव घेतला जाईल. मग हे कुणाचं होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे लोक म्हणतात हो उद्याची सोय, परवाची सोय, पुढच्या वर्षाची सोय, त्याच्या पुढच्या 10 वर्ष 50 वर्ष, आणि बिचारे आज काहीच जीवाला खात नाहीत, आज काहीच जीवाला सुख घेत नाहीत, आज काही चांगलं घालत नाहीत, काहीच चांगलं खात नाहीत. उद्याविषयी चिंता आहे, उद्या चांगलं पाहिजे, उद्या हे पाहिजे, बँक बॅलन्स, हे ते 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 ते, मग कानात आवाज येणार. आता तुझा जीव घेतला गेल्यावर तू काय करणार. संशयी मनाचे राहू नका. संशयी मनाचे राहू नका. प्रभू म्हणतो मला माहिती आहे ना उद्या तुला बिर्याणी पाहिजे, मी देईल. मला माहिती आहे ना तुला उद्या गोल्ड पाहिजे, मला तुला उद्या कपडे पाहिजे, तुला घर पाहिजे, तुला 4 व्हीलर पाहिजे. अरे ह्या सगळ्या गोष्टी देवासाठी शिल्लक आहेत, रबर पेन्सिल सारख्या आहेत. कळतंय का. ह्या शिल्लक आहेत. प्रभू सगळं काही पुरवणार आहे. आमेन. फक्त त्याची इच्छा आहे की स्वर्ग आणि त्याची धार्मिकता आधी शोधा, त्याच्या मागे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मागे पळतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि परमेश्वरावरती डाऊट घेऊन, शंका घेऊन जगूच नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जर देव आपल्या जीवनात ज्या काही गोष्टी करतो त्याच्या परवानगीने होतात, कारण त्याच्याकडे आपल्यासाठी मोठ्या योजना आहेत, मोठ्या कल्पना आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या विश्वासाच्या लढाईमध्ये रोज विश्वासाची लढाई आपल्याला करायची आहे आणि जिंकायचं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तर रोज म्हणते प्रभू ऑलरेडी मला माहिती आहे तू लढाई जिंकलायस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू ऑलरेडी लढाई जिंकून दिलेली आहेस प्रभू, पण फक्त हातपाय असे मारायचे आहेत थोडे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तो त्याच्या लेकराला कदापि हारलेलं जीवन जगू देणार नाही. येस. हा आमचा एक्सपिरियन्स आहे.
अनुभव आहे सगळ्या परिस्थितीमध्ये. मी ह्या दिवसात म्हणले, प्रभू पास्तांच्या जीवनात ह्या गोष्टी का चालल्यात? प्रभू मला एकच सांगतोय, 3,500 त्या जेलमध्ये लोक आहेत, तिथपर्यंत पास्तांना पोचायचं आहे अजून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पोचतायत. मी तुम्हाला सांगेल, एक एक व्यक्ती, एक एक कैद्याचं तारण झालं ना, त्याच्यात 10 लोकांचं तारण झालं. हालेलुया, 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 हालेलुया. मी तुम्हाला सांगेल, विश्वासू लोकांच्या जीवनात जे पण काही सैतान करतो त्याला नंतर लई पस्तावा होतो. अरे कशाला मी त्याला टाकलं तिथं. अजून आत्मे जिंकतोय, अजून लोकांच्या बेल होत आहेत, लोक घरी जात आहेत आणि मला फोन करतायत, पास्तानी येशूबद्दल सांगितलंय बरं का, आता येशूच्याच मागे चालणार. हालेलुया. अंदर रहो बाहर रहो, येशू के लिए जीने का है. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढेही जा, येशू येशूच मी करेन. आता काय करशील तू मग? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वरती गेलं तरी येशू, खाली गेलं तरी येशू, इकडं गेलं तरी येशू, इकडे गेलं तरी येशूच आहे. प्रेज द लॉर्ड. अख्खी दुनिया भरून उरलाय, पुरून तुला उरलाय सैताना येशू. तो काय करू शकतो? म्हणून तुमच्या जीवनाचा कंट्रोल त्याच्या हातात देऊन टाका. येस. आमेन. उगीच डोक्यामध्ये तोच विचार, माझं कसं होईल, लेकरांचं कसं होईल, माझं काय होईल, मी मरेल की काय, मला अटॅक येईल का काय, मला कॅन्सर होईल का काय, मला TB होईल का काय. अरे झालं नाही तर कशाला विचार करताय? आणि झाला तरी देवाला काढायला माहिती कसं काढायचं. आमेन. कळतंय? येस. कळतंय? येस. काही लोकांना एखादी गाठ आली ना, गाठ आली, अरे आली तर जाईल. येस. आमेन. कळतंय का? येस. मग विचार, कॅन्सरचे असेल तर कसं व्हायचं? सगळे उपचार आहेत आपल्याकडं. कळतंय का? म्हणून तर प्रभू म्हणाला की संशयी मनाचे राहू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अधिकाऱ्यांकडे अधिकार आहे गाठीला मारायचा, पण येस. कॅन्सरला मारायचा, येस. TBला मारायचा, आहे की नाही? Yes. जर सापांना चिरगून टाकायचा, विंचवाला चिरडायचा अधिकार आहे, भूतांना हाणायचा अधिकार आहे, तर मग TB कॅन्सरवर अधिकार नाही? येस. लाखो साक्षी झाल्यात आपल्या चर्चमध्ये. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून प्रभू काय म्हणतो, सर्व परीक्षांमध्ये, सर्व परिस्थितीमध्ये माझ्यामध्ये तू आनंद कर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपले पास्टर आतमध्ये आहेत, कित्येक संसार जोडत आहेत आतमध्ये राहून. मी ज्यावेळेस भेटते ना पास्टर, 1 नंबर प्लीज लिहून घे. म्हणलं पास्टर थोडा वेळ मिळतो बोलायला, मला बोलू तर द्या. थांब, त्याचा संसार फार महत्त्वाचा आहे. त्याच्या पत्नीला फोन कर की पहिलं तू हे कर, आणि असं नवऱ्याविरुद्ध वागायचं नाही, बेल करून घे बरं. म्हणलं पास्टर आपलं काय चाललंय? नाही, त्याचा संसार उभं राहणं फार गरजेचं आहे. 4 महिन्यात काही संसार पास्टरने आतून बांधले, आमेन. बेली झाले, संसारी हालेलुया. करतायत आणि मला भेटायला येतात. पास्टरांमुळे आज आम्ही उभे आहोत बरं का. येस. हालेलुया. आत पाठवा नाही तर बाहेर पाठवा, घर बांधण्याचं काम चालू आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा बाळक शांत बसण्यापैकी नाहीये, तो देवाच्या राज्यातला काम करीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 गेल्या आठवड्यात मी गेले तर पास्टर मला म्हणे एक फार इमर्जन्सी काम आहे. म्हणलं माझं ऐका तर, मला काहीतरी सांग. नाही थांब, पहिला हा 1 नंबर लिहून घे. म्हणलं ठीक आहे, काय नंबर आहे? हा लिहून घे. पाठ करून येतात तर तिथं परवानगी नसती. हा नंबर लिहि, मी विसरायच्या आधी. घेतला लिहून. पुढं पहिलं त्या सिस्टरला फोन कर. म्हणलं का? नाही, तिचा नवरा आतमध्ये, तिची डिलिव्हरी तुला करायची. म्हणजे ॲडिशनल हे काम होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे म्हणायचं बापाचं हृदय. जिथं जाईल तिथं त्यांच्यातला तो बाप जागाच होतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जिथं जाईल तिथं. आता तर जुलै सुरू झाला की आतमध्ये किती मुलांचं ॲडमिशन करायचं आहे माहीत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सुरू झालंय पास्टर म्हणे की जर 15 दिवस 1 आठवडा मला लागत असेल ना, बघ ही मुलं आहेत, ह्यांचं नुकसान नाही व्हायला पाहिजे, ह्यांचं ॲडमिशन करावं लागेल. बाप आत आहे त्यांचा. म्हटलं बास तुम्ही कुठे? माझं नाही, मी होईल, सगळं होईल. हा आपला बाप आहे. येस. आत्मिक बाप. येस. त्याला फक्त दुनियेची पडलेली आहे आणि देवाला त्याची पडलेली.
येस, हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड, हालेलुया, बोले येशू मसीह की जय, बोले येशू मसीह की जय. आणि त्यामुळं ह्या अग्निमय परीक्षांमध्ये पण आम्ही खुश आहेत. काही पस्तावा नाही, काही रिपेंटन्स नाही. पृथ्वीवर बाहेर बी काम करायचे आणि आताही बाहेरी लग्न जोडायची, आतही लग्न जोडायची, बाहेरी लोकांना मदत करायची, आतही करायची. कळतंय? येस, तर देवाने आपल्या पास्टरने एक स्पेशल बनवलंय, स्पेशल सुनील पास्टर. येस, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, आणि ज्या दिवशी ते येतील ना, काय होईल माहित नाही मला. हालेलुया, हो, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. मी तुम्हाला सांगेल की देवाने, म्हणजे मी आज बोलते त्यांची पत्नी म्हणून नाही, ते माझेही आत्मिक बाप आहेत. मी पतीपेक्षा मी त्यांना वडिलांच्या रूपामध्ये जास्त बघते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक वेळेस मी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेते. आज जरी कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर मी पास्टरांसमोर एखाद्या मुलीसारखी उभी राहते. पास्टर सांगा आता काय करू, कसं करू. एखाद्या बापासारखं, सगळ्यांचेच बाप आहेत ते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, बोल येशू मसीह की जय. तर ज्या आपण काल प्रार्थना केल्या त्याचं उत्तर येणार आहे आणि खूप लवकर येणार आहे. आमेन. रोज आपण 1 तास पास्टरांसाठी तुम्ही देणार प्रार्थनेला? कारण सैतानाला जाम माहिती आहे हा माणूस जगाची उलटापालट करणार आहे. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला कुठेही न्या. अरे मला ज्यावेळेस मी भेटायला जाते तिथले 1-2 जेलर आहेत, मी त्यांना चौकशी करत असते. पास्टर सुनील गंगावणे जे आहेत ते कसे आहेत, आतमध्ये बरे आहेत का. मला म्हणतात बाबा त्यांच्याविषयी काय सांगावं, देव माणूस आहे तो, त्याला देवाशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. तो कोणाशी बोलतही नाही आणि बोलायचं तरी देवाविषयीच बोलतो. आमच्या ह्या जेलला देव माणूस भेटलाय. म्हणलं आमचा माणूस घेतलाय, द्या लवकर. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ही साक्ष आहे आपल्या पास्टरांची. सगळे लोक म्हणतात हा देव माणूस आहे, हा चालतो, बोलतो, वागतो, सगळं काही त्याच्यामध्ये आम्हाला देवच दिसतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी म्हणलं ठीक आहे प्रभू, 3,500 लोक वाट बघतायत, थोडं आम्ही सहन करू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 3,500 गुणिले 4 जरी केलं तरी किती होईल? हुशार गणितात कोण असेल तर सांगा बरं. 3,500 गुणिले 4 किती? 14,000 लोकांचं तारण होते. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाहेर राहून आज जास्तीचं काम झालंय. कोण फसला? सैतान. कोण फसला? सैतान. कोण फसला? सैतान. असे आहेत आपण लोक अधिकारी. सगळ्यांनी म्हणा मी अधिकारी आहे. मी अधिकारी आहे. देवाने मला अधिकारी बनवलंय. देवाने मला अधिकारी बनवलंय. आणि म्हणून उद्याविषयी मी संशयी राहणार नाही. उद्याची मी चिंता करणार नाही. आज माझं बँक बॅलन्स काही नसेल पण त्याची बँक भरलेली आहे. येस, आमेन. माझ्या बँकेकडे बघून कोण जगतंय? त्याच्या बँकेकडे बघून मी जगेन. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्या बँकेत पैसे आहेत का? फुल भरली आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग बापाची बँक भरली तर लेकराला काळजी करायची गरज नाही. जेव्हा गरज पाहिजे बाप ऑटोमॅटिक बँकेतनं पाठवेल ट्रान्सफर. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून आपल्या बँकांकडे बघून चिंता करत बसायची नाही. तो म्हणतो माझी बँक भरलेली बाळा, संशयी मनाचा राहू, उद्याची चिंता करू नको. 28 वचन माझा. तर अहो अल्पविश्वासी 29-30 वचन. कारण जगातील राष्ट्रे या सर्व गोष्टी मिळवायला झटतात, पण तुम्हाला त्यांची गरज आहे हे तुमचा बाप जाणतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. 28 परत वाचा. 30 का 28? 28. अरे अल्पविश्वासू. काय म्हणतोय? अल्पविश्वासी. जे गवत आज रानात आहे आणि उद्या कुठे? भट्टीत. उद्या कुठे? भट्टीत. त्याला प्रभू काय म्हणतो? मी त्याला पोशाख घालतो. पोशाख. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाहिले का तुम्ही रानातले गवत? काय सुंदर फुलं येतात, वेगवेगळ्या गुलाबी,
लव्हेंडर, पिंक, रेड, येल्लो, हर एक प्रकारची फुलं आहेत. आणि आपण म्हणतो की नाही, अरे हे साधं गवत आहे, ह्याला इतकी सुंदर फुलं आहेत. आणि ती फुलं उद्या कुठे जाणार आहेत? भट्टीत. भट्टीत. कुठं? भट्टीत. आणि हे प्रभू सांगत आहे बरं का, माणूस नाही. प्रभू म्हणते, जर मी त्यांना चांगला पोशाख घालतोय तर मी तुला चांगला पोशाख घालणार नाही काय? मग कशाला चिंता कपड्याविषयी? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही लग्नात आहेर मिळाला तरी चालेल, नाही कोणी कपडे घेतले तरी चालेल, नाही कोणी मानपान केला तरी चालेल, तिथून मान येते. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिथून मान येत आहे. आणि तो मान दर्जेदार असणार आहे. येस. हेवी मान येतो, येस. एकदम असा स्ट्रॉंग मान येणार आहे तुम्हाला. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव म्हणतो, अरे फुलपाखरांकडे बघा, त्या फुलपाखरांना मी काय सजवतो. फुलपाखरं पाहिलेत ना? मुंबईत आहेत का? प्रेज गॉड. आमच्या नगरला आहेत बाबा. तर हे फुलपाखरू किती सुंदर दिसतात. ब्लॅक कलर, रेड कलर, मरून, बापरे, मी तर एवढ्या रंगाचे पाहिलेत. आणि प्रभू किती परफेक्ट त्यांना मॅच करतो की नाही? येस. असं त्यांच्याकडे पाहिल्यावर असं विचित्र कॉम्बिनेशन नाही वाटत. डॉट बरोबर, जर ब्लॅक आहे फुलपाखरू तर त्याला व्हाईट डॉट दिसतो, म्हणजे बरोबर त्याला उठून दिसणारा डॉट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपला जो देव आहे तो परफेक्ट मॅचिंग करणारा देव आहे. आपल्याला असं तसं नाही देणार. तो आपल्याहीपेक्षा तो डिझायनर आहे. येस. आता नवीन डिझायनर निघले असतील, पण तो त्यांचा बाप आहे. येस. हालेलुया. तर त्याच्याकडे परफेक्ट डिझाईन आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि त्या परफेक्ट डिझाईन मधून तो आपल्याला घालेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून त्याच्याकडे तो ओल्ड फॅशन करणारा बाप नाहीये. तो प्रत्येक वर्षाला रिन्यू होतो. येस आमेन. जशी फॅशन रिन्यू तसा बाप रिन्यू. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तो बाप कधी म्हाताराही होत नाही आपला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण जसं घरच्या आई वडिलांना म्हणतात ना, तुला माहित नाही ग, तुम्ही ओल्ड विचार, तुमचे जुने विचार, तुम्ही जुन्या विचारांचे. पण तो स्वर्गातला बाप म्हणतोय, मी तुझा बाप आहे, पिढ्यानपिढ्यांचे विचार मी आत्ताच करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढच्या पिढीचा विचार त्याला येतो, त्याच्या पुढच्या पिढीचा विचार त्याला माहिती, आणि जी फॅशन डिझाईन येते तीही त्याला माहिती. Yes, तर amen. आपला बाप कधी जुना बनत नाही, तो रोज आणि रोज नवीन बनतो. येस आमेन. हालेलुया. हालेलुया. बोले येशू मसीह की जय. बोले येशू मसीह की जय. मग आपण आनंदित असलं पाहिजे की नाही? येस. आपण आनंदित असलं पाहिजे की नाही? येस. ह्या सगळ्या दिवसांमध्ये जर आपलं जीवन बांधायचंय ना, देवाच्या वचनावर बांधा. येस मी आमेन. रोज ज्या वेळेस मला असं, शेवटी माणूस आहे, वाटतं खूप काही वाटतं, पण जेव्हा काही वाटतं तेव्हा ज्यावेळेस मी वचनाकडे वळते ना, माझा आत्मा स्ट्रॉंग होतो. येस. हालेलुया. जीवामध्ये ताकद येते, शरीरामध्ये एक एनर्जी येते. आमेन. आणि म्हणते, प्रभू तुझं वचन माझ्यासाठी ताकद आहे, येस. हालेलुया. स्ट्रेंथ आहे. प्रेज द लॉर्ड. आता सध्या डबल ड्युटी चालू आहे, पास्टरची पण बाकीच्या गोष्टींची पण तरीही ती डबल स्ट्रेंथ तो देवा पुरवत आहे. येस. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोले येशू मसीह की जय. बोले येशू मसीह की जय. तर म्हणून योहानाचा 16वा अध्याय आणि 20 ते 24 पर्यंत आपण वाचत आहोत. योहान 16, 20 ते 24. मिळालं? हो. योहान 16. मी तुम्हास खचित खचित सांगतो, तुम्ही रडाल व शोक कराल, पण जग आनंद करील. पुढे. तुम्ही दुःखित व्हाल, परंतु तुमचे दुःख जाऊन तुम्हास आनंद होईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू काय म्हणतो? खचित तुम्ही रडाल, तुम्ही शोक कराल, जग आनंद करेल. काय करेल जग? आनंद करेल. टिकणारा आहे का आनंद? नाही. जगाकडे आनंद टिकणारा आहे? नाही. तात्पुरता आहे. मी कधी कधी म्हणत असते, घ्या आनंद करून, घ्या आनंद करून. हा तात्पुरता आहे. पण आपला देव न जाणारा आनंद देणारा देव. येस आमेन. म्हणजे टिकणारा आनंद आहे. आमेन. जगामध्ये न टिकणारा आहे, येस. पण देवामध्ये टिकणारा आहे. टिकणारा आहे. प्रभू काय म्हणतो? तुम्ही दुःखी व्हाल, परंतु तुमचे दुःख जाऊन तुम्हास आनंद होईल. तुम्हास दुःख जाऊन आनंद होईल. आमेन. आज तुम्ही हालेलुया. म्हणत असाल, मी दुःखी आहे,
मी एकटा आहे, मी एकटी आहे, मी फार कठीण परिस्थितीला तोंड देते आहे, माझ्याकडे कुणी पाहत नाही, माझ्या परिस्थितीकडे कुणी बघत नाही, मी कितीतरी अपमानामधून जाते, घरचे लोक माझा अपमान करतात, ऑफिसमध्ये माझा अपमान होते, बाहेरचे लोक माझा अपमान करतात, कोणाला कोण कळत नाही आहे. पण प्रभू म्हणतो तुझं दुःख जाऊन आनंद होईल, दुःख जाऊन आनंद होईल. पुढं लिहिलंय, स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला दुःख होते, कारण तिची घटका आली आहे, परंतु तिने बाळाला जन्म दिला तेव्हा माणूस जगात जन्मल्यावरून तिला आनंद होतो, त्यामुळे तिला त्या वेदनेची आणखीन आठवण होत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखादी गर्भवती स्त्रीला त्रास होतो की नाही? येस. डिलेव्हरी त्रास होतोच होतो. येस. पण तो त्रास तो वर्षानुवर्ष बोलत बसती का? नाही. ज्या क्षणाला लेकरू बाहेर त्या दिवशी वेदना गायब. येस. बरोबर आहे की नाही? येस. आज तुम्ही प्रसूती वेदनासारखा वेदना देताय, पण ज्या दिवशी परमेश्वराचे तुम्ही आशीर्वाद बघाल वेदना गायब. येस. आमेन. दुःख गायब, आमेन. त्रास गायब. आमेन. कारण तो म्हणतो मी तुझं दुःख पालटून मी तुला आनंद देणारा परमेश्वर आहे. पुढचं वचन, त्याप्रमाणे तुम्हाला खरोखर आता दुःख आहे, परंतु मी तुम्हाला पुन्हा पाहीन, तुमचे हृदय आनंद करील आणि कोणी तुमचा आनंद तुम्हापासून काढून घेणार नाही. आमेन. बोला येशू मसीह की जय. प्रभू म्हणतो की त्याप्रमाणे तुम्हास खरोखर आता दुःख आहे. काय आहे? दुःख आहे. काय आहे? दुःख आहे, परंतु मी तुम्हास पुन्हा पाहीन. प्रभू काय म्हणतो? मी तुम्हास पुन्हा पाहीन. आज तुम्हाला दुःख आहे, पण प्रभू म्हणतो दुःखानंतर मी तुम्हाला पुन्हा पाहीन. पुन्हा पाहीन. पुन्हा पाहीन. तुमचे दुःख तुमचे हृदय आनंदित करील. काय करील? आनंद करील. आणि कोणी तुमचा आनंद तुम्हापासून काढून घेणार नाही. काढून घेणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव म्हणतो कोणी तुमचा आनंद काढून घेऊ शकत नाही. मी तुला आनंद देणार आहे. Yes, तुझं amen. दुःख जाते, तुझ्या वेदना जाते, तुझा आजार जाते, तुझा त्रास जाते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण देवाबरोबर बोलणारे लोक आहेत. Yes. आणि परिस्थितीशी पण बोलणारे लोक. कशा पाहिजेत? बोलणारे. बोलणारे. सगळ्यांनी म्हणा बोलणारे. देवाला परिस्थितीशी बोलणारे लोक आवडतात. येस. आणि म्हणून प्रभू या वचनात म्हणाला, मार्क 11 अध्याय आणि 23 वचन. मार्क 11:23. येस, मिळालं असेल तर वाचूया पटकन. मार्क 11:23. मी तुम्हास खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला उपटला जाऊन समुद्रात टाकला जा. प्रभू काय म्हणतोय पहा, नीट ऐका. प्रभू म्हणतो की खचित. काय म्हणते? खचित. सगळ्यांनी म्हणा खचित. खचित म्हणजे प्रभू म्हणते खरंच. काय म्हणत आहे? खरंच. प्रभू बोलतोय की मी खरं सांगत आहे तुला, मी खात्रीने तुला सांगत आहे, मी पक्क्या खात्रीने तुला बोलत आहे. असं कोण बोलत आहे? परमेश्वर. कोण बोलत आहे? परमेश्वर. प्रभू म्हणतो मी तुम्हाला खचित सांगतो, म्हणजे मी तुला खरंच सांगतो, जो कोणी या डोंगराला उपटला जाऊन समुद्रात टाकले जा असे म्हणेल. काय? कसे म्हणेल? असे म्हणेल. तोंडानी बोलेल. सगळ्यांनी म्हणा तोंडानी. तोंडानी बोलेल. बोलेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. व आपल्या अंतकरणात संशय धरणार नाही. ह्या डोक्याला आणि अंतकरणाला एक आवडीचा विषय आहे, संशय. काय? सगळं काही चांगलं असेल बरं का, तरी पाल चुक 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 करतच असते. चांगलं झालेलं नाही बघत, पालीचं ऐकायचं. पुढं चांगलं दिसतंय, आनंद आहे, सगळं आहे, पण मधून काहीतरी आपलं काढायचंच. कशाला काढता? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळं काही चांगलं आहे तर शांत राहा. मनात विचार आला म्हणून काही लोक म्हणतात म्हणून बोलले. अहो बोलले तर प्रॉब्लेम होणार ना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रभू म्हणतो अंतकरणात संशय धरणारे नाही. तर जे आपण म्हणतो, सगळ्यांनी म्हणा, जे आपण म्हणतो. म्हणतो म्हणजे बोलतो. जे आपण बोलतो. जे आपण बोलतो, जे आपण म्हणतो ते घडेल असा विश्वास
जो धरील त्याला मिळेल. आमेन. कळतंय का? आज आपल्या डोंगऱ्याशी आपण बोलायचं आहे. येस. प्रभू म्हणाला, खचित सांगतो, खरं सांगतो, जर तुझ्या आजाराशी तू बोलला ना आणि संशय धरला नाही ना, आजार उपटून निघून जाईल. येस. आमेन. जर समुद्रात डोंगर पडेल तर आजार नाही जाऊ शकत का? हे सोपं आहे ना. येस. डोंगरापेक्षा कॅन्सर जाणं सोपं आहे. येस. HIV जाणं सोपं आहे. येस. शरीरातला प्रॉब्लेम जाणं सोपं आहे. येस. पण संशयी मनाचे राहू नका. तर प्रभू म्हटला, बोल. कोणाशी बोल? संकटाशी. डोंगराशी बोल, संकटाशी बोल, जेलशी बोल. मी तर त्या जेलकडे म्हणते, तू किती दिवस पासांना ठेवू शकतो? निघा येशूच्या नावात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस मी एखादा आजार बघते, त्या आजाराला मी म्हणते, येशूच्या नावात निघा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण प्रभू काय म्हणाला, विश्वासाने तुझं म्हटले म्हणजे तुझं बोलला तर तसं तुझ्या जीवनामध्ये घडेल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांनी म्हणा, आज जे काही मी बोलेल ते घडेल. तुमची इच्छा आहे ते घडावं. येस. तुमची इच्छा आशीर्वाद यावेत. येस. तुमची इच्छा आहे 4 व्हीलर पाहिजे, येस. 2 व्हीलर पाहिजे, येस. स्वतःचं घर, येस. चांगली नोकरी. येस. बोला, इझी आहे, बोला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तुम्ही कोण आहात? अधिकारी. सगळ्यांनी म्हणा, अधिकारी. 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 ह्या दिवसांमध्ये मी पण असा अधिकार वापरते. मला वाटतं गेल्या वेळेस मी सांगितलं, परत सांगते. मी पास्ताना भेटायला गेले, त्या ठिकाणामध्ये एक अधिकारी होता, पोलीस, आणि तो माझं ऐकतच नव्हता. मी काही सांगत होते त्याला, असं आहे, असं आहे, असं असं. ते ऐकत नव्हता. मी म्हटलं, सर, मी पण एक अधिकारी आहे. प्रभूला म्हटलं, आहे ना प्रभू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं लिहिलंय वचनात. काय लिहिलंय? जे काही तू बोलशील ते होईल. होईल. तू म्हणली डोंगराला समुद्रात पडला जा तर पडेल. येस. मी माणसाच्या शब्दापेक्षा देवाच्या वचनाच्या शब्दावर जास्त विश्वास ठेवला पाहिजे. येस. त्या सरांना म्हणलं, सर, मी पण एक अधिकारी आहे. 100% तुम्हाला सरकारने अधिकार दिलाय, माझ्याकडे पण हे अधिकार आहे. ते म्हणले, कोणते अधिकारी आहात तुम्ही? म्हणलं, आहे मी अधिकारी. तुमची काय इच्छा आहे ते सांगा, तो अधिकार आहे मला. ते म्हणले, हो. अहो मॅडम, माझी बदली झाली हो इथून. म्हणलं, हो. मग तुमची इच्छा काय? कुठे बदली व्हायला पाहिजे? ते म्हणले, अहो बदली आमची कुठे, जालना त्या साईडला, बीड साईडला झाली आहे. तर माझी इच्छा आहे की जिथं आम्ही आहोत आमच्या कुटुंबासह माझी बदली इथंच राहायला पाहिजे. मी म्हटलं, माझ्याकडे अधिकार आहे. काय म्हटलं? अधिकार आहे. म्हटलं, प्रभू मी बोलेल, घडेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला मी म्हटलं, सर, माझ्याकडे आहे अधिकार, जिथं पाहिजे तिथं बदली करण्याचा अधिकार माझ्याकडे आहे. अहो पण मॅडम तुम्ही कुठून आहात ते तर सांगा. म्हटलं, ते मी सांगू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणलं, पण मी नक्की अधिकारी आहे आणि मी बोलेल ते घडेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण अट आहे, आतमध्ये तुम्ही जेलर म्हणून आहात, बरोबर आहे. माझ्या पतीला कुठला त्रास झाला नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुमची बदली इथंच राहील, नाही तर जा कुठे पण. मग अहो मॅडम सांगा तर कुठला अधिकार आहे? म्हटलं, नाही, मी अधिकारी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्यांनी सांगितलं, मॅडम ठीक आहे. भेटून निघले, हृदयात खूप मोठा आनंद. म्हणलं, प्रभू तू मला अधिकारी बनवलेस. हालेलुया. तू मला अधिकारी बनवले. हालेलुया. तू मला अधिकारी बनवले. हालेलुया. आणि मग रस्त्याने चालता चालता म्हटलं, प्रभू भांडणही फुटलं पाहिजे, पण याची सुट्टी इथंच राहू, याची बदली इथंच असू दे. तू म्हटलं ना, बोल तसं होईल. तोंडात आपल्या सामर्थ्य आहे. प्रभू म्हणला, तू अधिकारी आहेस, आणि तो पण अधिकार सापावर चालण्याचा. कुणाला आहे का जगात? आपल्याला आहे. विंचवावर चालण्याचा अधिकार आहे? नाही, आपल्याला आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू म्हणतो, तू अधिकारी आहेस, आणि अधिकाऱ्याने जर स्वतःला तुम्ही वागवाल, तसे बोलाल, तसे तुम्ही व्हाल. आमेन.
कळतंय का? येस. कळतंय का? येस. ह्या दिवसांमध्ये परमेश्वराला तुम्हाला आशीर्वादित करायचं आहे. आमेन. आणि म्हणून तर हे बायबल आहे. आज आपल्याकडे हे धन आहे, हे संपत्ती आहे, याच्यामधून सगळं पडतं. आरोग्य, आशीर्वाद, धन, घर, 4 व्हीलर, 2 व्हीलर, सोनं, अजून काय पाहिजे याच्यातून आहे. येस. हे उघडलं पाहिजे आणि वाचलं पाहिजे आणि त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आमेन. कळतंय का? येस. शेवटचं वचन 1 करीन 2 अध्याय आणि 5वं वचन. त्याच्या आधी 2 करीन 4 अध्याय आणि 13 वचन. 2 करीन 4 अध्याय आणि 13 वचन. ही सगळी वचनं तुम्ही मनन करा, तुमच्यासाठी आशीर्वाद बनतील. 4:13. तर मी विश्वास धरला म्हणून बोललो, असे जे लिहिले आहे त्याप्रमाणे आम्हास विश्वासाचा तोच आत्मा असल्यामुळे आम्ही विश्वास धरतो आणि म्हणून आम्ही बोलतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. नीट ऐका. मी विश्वास धरला. मी विश्वास धरला. सगळ्यांनी म्हणा, मी विश्वास धरलाय. मी विश्वास धरलाय. सगळ्यांनी विश्वास धरलाय. येस. येशू देव आहे, तो चमत्कार करणार आहे. येस. अशक्य गोष्टी शक्य करणार आहे. येस. तुम्ही विश्वास धरता? येस. तुम्ही विश्वास धरता? येस. परत वाचा मग. मी विश्वास धरला म्हणून मी बोललो. मी विश्वास धरला म्हणून मी बोललो. सगळ्यांनी म्हणा, मी विश्वास धरलाय मी विश्वास धरलाय म्हणून मी बोलेन. म्हणून मी बोलेल. आता काय पाहिजे ते तुम्ही बोला, कारण तुम्ही विश्वास धरलेला आहे. सगळ्यांनी म्हणा, मी विश्वास धरलेला आहे. मी विश्वास धरलाय आणि मी बोलेन. मी विश्वास धरलाय. मी बोलेल. कशाने बोलेल? विश्वासाने बोलेल. विश्वासाने बोलेल. असे लिहिले आहे की त्याप्रमाणे आम्हास विश्वासाचा तोच आत्मा असल्यामुळे आम्हीही विश्वास धरतो आणि बोलतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्यामध्ये विश्वासाचा आत्मा ओतलेला आहे. तुमच्यात आहे? नसेल तर ओतून घ्यायचा आहे. प्रभूला सांगायचं आहे, प्रभू माझा विश्वास वाढव, मला मदत कर, कारण मी विश्वास धरतो आणि विश्वासाने मी बोलतो. आणि तसं घडतं. येस. आमेन. तुमच्या हातात आहेत गोष्टी. तुमचं जीवन घडवणं माणसाच्या हातात नाही आहे, तुमच्या हातात आहे. येस. तुमच्या विश्वासाने तुम्ही जे कराल ते होईल. आमेन. जे कराल ते होईलच होईल. आमेन. कुणी नाही थांबवू शकत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शेवटचं वचन 1 करीन 2 अध्याय 5वं वचन. 1 करीन 2:5. यासाठी की तुमचा विश्वास माणसांच्या ज्ञानात स्थापलेला नसावा, तर देवाच्या सामर्थ्यात स्थापलेला असावा. आमेन. समजतंय का? Yes. किती सोपं आहे बा. तुमचा विश्वास माणसाच्या ज्ञानात स्थापलेला नसावा. म्हणजे माणसाचं ज्ञान अपूर्ण आहे, कमी आहे. देवाच्या ज्ञान एवढं आहे का? नाही. माणूस माणसाच्या ज्ञाना इतपत तो बोलू शकतो. येस. बरोबर आहे ना? येस. म्हणून तुमचा विश्वास माणसाच्या ज्ञानावर स्थापलेला नसावा. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून जगात काय म्हणतो, अरे काही जरी केलं तर हे होऊ शकत नाही. अरे तुझा विश्वास बोलतोय, तुझं ज्ञान बोलतंय, तुझी बुद्धी बोलतीये, तुझे तर्क बोलतायत, पण देव म्हणतो की माणसांच्या ज्ञानात तुझा विश्वास स्थापलेला नसावा. तर त्याच्यामध्ये आपला विश्वास स्थापलेला असावा. परत एकदा वाचा 5वं वचन परत वाचूया. यासाठी की तुमचा विश्वास माणसाच्या ज्ञानात स्थापलेला नसावा. कोणाच्या ज्ञानात? माणसाच्या. आज बऱ्याचदा काय होतं, आपण वचनावर विश्वास ठेवण्यापेक्षा माणसाच्या ज्ञानावर विश्वास जास्त ठेवतो. कुणावर ठेवला पाहिजे? देवावर. देवावर. काही असो ना परिस्थिती, मग चमत्कार कसे काय होईल? विश्वास कसा काय कार्यरत होईल? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वास कार्यरत झाला पाहिजे की नाही? येस. गोष्टी बदलल्या पाहिजे की नाही? येस. मग ते त्या अवघड परिस्थितीमध्येच देव कार्य करतो ना. येस. माणसाच्या ज्ञानात देव कार्य करत नाही. ज्ञान काही सांगेल. परत वाचेल. यासाठी की तुमचा विश्वास माणसाच्या ज्ञानात स्थापलेला नसावा, तर देवाच्या सामर्थ्यात स्थापलेला असावा. देवाच्या
सामर्थ्यात, देवाच्या हे सामर्थ्यात. पक्क कळलं पाहिजे. आज जरी मला मी दिसतोय मी बिछाण्यावर आहे, जरी मला कळते की डॉक्टर म्हणतात तू नो गॅरंटी मरणार आहे, पण माझा विश्वास देवाच्या सामर्थ्यात स्थापलेला आहे. येस, मी मरणार नाही, मी जगणार आहे. आज डॉक्टर म्हणतायत तुला कॅन्सर झालाय, पण डॉक्टर म्हणतायत, डॉक्टरचं ज्ञान सांगते, पण माझा देवाचं सामर्थ्य सांगते, त्याला बसलेल्या बळाने मला आरोग्य मिळालंय. येस, आमेन. आज माणूस म्हणत आहे तू काही योग्यतेचा नाही, हा जॉब तुला मिळू शकत नाही, ही नोकरी तुला मिळू शकत नाही. अरे तू म्हणतोस, पण माझ्या देवाला 2 लाखाची नोकरी द्यायची. येस, आमेन. माझा विश्वास त्याच्या सामर्थ्यात स्थापलेला आहे. येस, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. माणूस म्हणते तुला स्वतःचं घर कधीच मिळू शकत नाही, देव म्हणतो मी बिल्डिंग देईल. आमेन. हा त्याचा विश्वास आहे. उठून उभं राहूया. हो रबाला शथा रबाला सथारी बाबा, हो रिबाला शथा रिबाला सथारी बाबा. आज देवाचं सामर्थ्य ह्या जागेत आहे, प्रभूची उपस्थिती आहे, आणि आज आपण प्रभूकडे पाहत आहोत, प्रभूकडे पाहत आहोत. हो रबाला शथा रिबारा सथारी बाबा बाबा. हो आपले डोळे बंद करा, डोळे बंद करा. आज विश्वासाने आज प्रभूकडे बघूया. आठवा तुमची परिस्थिती किती अवघड आहे. लोक म्हणतायत ना अवघड आहे, आठवा. जेवढा अवघड वाटतंय तो देव आज सगळं काही सोपं करणार आहे. जेवढा तुमच्यासमोर डोंगर दिसत आहे ना, आज तो देव भुईसपाट करेल, आज तो देव भुईसपाट करेल. त्या देवामध्ये सामर्थ्य आहे. हुर्राबाला शथा रबाला सथारी बाबा, हुर्रिबाला शथा रिबाला सथा रिबाला शथारी बाबा. देवाप्पा विश्वासाने आज आम्ही तुझ्याकडे आलोत, आज विश्वासाने आज आम्ही तुझ्याशी बोलत आहे, विश्वासाने देवाप्पा आज आम्ही तुझ्याशी बोलत आहे. आज महान आणि अद्भुत कार्य करणारा तो देव आहे, अद्भुत चमत्कार करणारा तो देव आहे. हुर्राबाला सथारी बाला शथारी बाबा, हुर्राबाला सथारी बाला शथारी बाबा, हुर्रिबाला सथारी बाला शथारी बाला बाला बा. येस, थँक्यू होल. हो जसं हे गाणं गायला आपण देवाशी बोलूया, आपली समस्या आपण प्रभूला सांगूया, आपली समस्या आपण प्रभूला सांगूया. येस. तुमसा कोई नहीं, तुमसा कहीं नहीं. यस लॉर्ड. अब है पूरा यकीन, तुमसा कोई नहीं, तुमसा कोई नहीं, तुमसा कहीं नहीं. हो अब है पूरा यकीन, तुमसा कोई नहीं. देवासारखा कोणी नाही. यीशु. Yes, Lord. ये प्रभु, मसीह. ये प्रभु. हो मही. देवाचा आत्मा ह्या ठिकाणामध्ये आहे, त्याची उपस्थिती या जागेत आहे. हो रबाला शथारी बाबा बाबा बाबा, हो रि बाबा 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 थुरी बाला सथारी बाबा, हो रबाला शथारी बाला सथारी बाला बाला बा, हो रबाला शथारी बाला 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 बा, हो रि बाबा 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 थुरी बाला सथारी बाबा बाबा. हो मही. येस, देवाचा आत्मा या जागेत आहे. सगळ्या डोंगरासारखी संकट निघून जाते. तो देव आपल्याला अधिकारी बनवत आहे. ये प्रभू, ये प्रभू, भर तुझ्या आत्म्याने. कोई नहीं, तुमसा कहीं नहीं. अब है पूरा यकीन, तुमसा कोई नहीं. हाले हाले. ये दे बापा. हो रबाला शथारी बाबा. हाले. यस लॉर्ड. लुया. रबाला शथारी बाला बाला बाला. हाले. तुमसा कोई
रोशनी हो रबाला शथारी बाबा बाबा हो रबाला तू ही शथारी बाबा मंजिल तू हो रबाला शथारी बाबा तुरी बाला बाला बा तुरी बाला बाला बा तुरी बाला 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 बा न कुछ कमी यस लॉर्ड है तेरा आमेन, ही आमेन, नाम आमेन। जिंदगी अपने Yes, हाथों को उठाए सब मिलकर और गाए होरी बाबा 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 होरी बाबा 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 तुरी बाला सथारी बाबा होरी बाबा 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 तुरी बाला सथारी बाबा हो रबाला बाला बा तुरी बाबा 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 यस लॉर्ड आमेन 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 Oh, thank you, Holy Spirit. धन्यवाद यीशु। तुम सा Yes. तुम सा कोई नहीं। Amen. तुम सा रबाला शथारी बाबा 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 होरी बाबा 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 होरी बाबा 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 होरी बाला बाला सथारी बाला शथारी बाला 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 बा तुम सा कोई देवबाप्पा आज आम्ही तुझे उपकार मानतो तुझ्यासारखा कोणी नाही प्रभू आज देवबाप्पा तुझी लेकरं तुझ्या पायाजवळ आलेत आज प्रभू ते तुझ्याशी बोलतायत आज आम्ही ऐकलं प्रभू तू म्हणाला डोंगराशी बोला डोंगरासारख्या संकटाशी तुम्ही बोला मी ते डोंगर तुमच्या जीवनातनं भुईसपाट करेल आज आम्ही मोठ्या विश्वासाने प्रभू आज बोलतो तुझं म्हणालास परमेश्वरा त्या वचनानुसार आम्ही जगतो तू म्हणाला तुम्ही अधिकारी आहात सापावर आणि मिंचवावर चालण्याचा अधिकार तुम्हाला दिलाय सगळ्या भूतांवरती मी तुम्हाला अधिकार दिलेला आहे परमेश्वर आज आम्ही तुझ्या उपस्थितीत आहोत आणि आज मी प्रार्थना करत आहे प्रत्येक शरीरातले आजार निघून जा प्रत्येक शरीरातले व्याधी निघून जाऊ देत प्रभू येशूच्या नावात सगळे कॅन्सर सगळा टीबी सगळ्या शरीरातले आजार जा येशूच्या नावात जा येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात बरे व्हा प्रभू येशूच्या नावात मोकळे केले जा देवबाप्पा तुझं सामर्थ्य तुझं आरोग्य आज प्रत्येक हाडांसाठी मी स्वीकारत आहे प्रत्येक शरीरासाठी मी स्वीकारत आहे देवबाप्पा आजपासून त्यांची परिस्थिती बदलली जाऊ दे आजपासून चांगल्या नोकऱ्या आम्ही त्यांच्यासाठी स्वीकारत आहे भरपूर चांगल्या पगारांचे जॉब चांगले पॅकेज आम्ही त्यांच्यासाठी स्वीकारत आहे आम्ही स्वीकारत आहे प्रभू येशूच्या नावात देवबाप्पा बेस्ट घरं चांगली घरं उत्तम ती घरं उत्तम चांगल्या गाड्या परमेश्वरा सगळं काय बेस्ट तुझ्या लेकरांकडे असलंच पाहिजे कारण तू म्हणाला उद्याची चिंता करू नका उद्याविषयी तुम्ही संशयी राहू नका आज प्रभू तुझी लेकरं संशयी नाही राहत आज त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवलाय प्रभू आम्ही तुझी उपकार मानतो की आमच्या पास्तांना तू आणतेस जेलचे दरवाजे उघडले जाते ओ थँक्यू लॉर्ड आमचा मेंढपाळ आमच्यात येते आमचा मेंढपाळ आमच्यात येते आमचा विश्वास आहे आम्ही त्या जेलच्या दरवाजांशी बोलते येशूच्या नावात उघडले जा येशूच्या नावात उघडले जा प्रभू येशूच्या नावामध्ये प्रभू येशूच्या नावात अद्भुत कार्य होते देवबाप्पा तुझी लेकरांनी प्रार्थना केली आहे आम्हाला माहिती आहे प्रभू आम्हाला माहिती आहे की प्रभू तू आमच्या पास्तांना लवकर आणते पण देवबाप्पा तोपर्यंत आम्हाला स्ट्रॉंग राहायचे आम्हाला विश्वासात खंबीर राहायचे प्रभू आम्हाला बालकांसारखे नाही तर प्रौढ ख्रिस्ती व्हायचे माणसाच्या ज्ञानावर स्थापलेला विश्वास नाही आमचा तर देवाच्या सामर्थ्यामध्ये स्थापलेला विश्वास आहे आम्ही देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतो आम्ही देवावर विश्वास ठेवणारे लोक आहोत आमचा विश्वास आहे म्हणून आम्ही बोलतो आम्ही आमच्यामध्ये विश्वास परमेश्वर आणि पवित्र आत्म्याद्वारे ओतलेला आहे त्या विश्वासाद्वारे आज आम्ही बोलतो आणि त्या गोष्टी घडत आहेत म्हणून आम्ही धन्यवाद देतो इथं आलेल्या प्रत्येकाला आम्ही आशीर्वाद देतो जास पहिल्यांदा आलात तर माझ्या मागे बोला प्रभू येशू आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो आम्हाला क्षमा कर प्रभू येशू तुझ्या पवित्र रक्ताने माझे पाप धुवून टाक प्रभू येशू तूच माझा तारणारा देव आहेस असा मी विश्वास ठेवतो प्रभू येशू माझ्या जीवनात ये माझ्या कुटुंबामध्ये प्रभू येशूच्या नावात आमेन आमेन